सारा परिवार पाहिजे। नजर नेहमी तुझ्यासाठी राहीन मी हजर, तू होणारी बायको घे डोक्यावर पदर। सारा परिवार पाहिजे। नजर नेहमी तुझ्यासाठी राहीन मी हजर, तू होणारी बायको घे डोक्यावर पदर। आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे ते तुम्ही ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे एक फोटो असेल सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली ते रेशोचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, 9.16चा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्या फोटोवरती क्लिक करून 2 बोटाने हा फोटो सेट करायचा एकदम परफेक्ट मध्याश बाहेर। ठीक आहे, इथून हा फोटो सेट झाल्यानंतर एकदम एक ओव्हरलेच ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। बीटमा व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। बीटमा व्हिडिओ तुम्ही इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर ते तुम्हाला एक एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करू, ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची आपल्याला। नेल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे, तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल इथून स्पीड करायचा आहे। पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे, तर सिम्पली ते आल्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्पीड करूया। त्याच्यानंतर दुसरी बीट इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्पीड करूया। तर इथे आपली त्याच्या पुढची बीट इथे चेंज होते तर स्पीड करूया। अशा प्रकारे इथून हा फोटो स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट मॉडेल असेल तो पण इथून अशा वेळेस स्प्लिट करून घ्या, यामध्ये आपल्या PNGतून ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, तिथून स्प्लिट केल्यानंतर बीटमा व्हिडिओ आता आपल्या काय आहे सिम्पली हा जो बीटमा व्हिडिओचा पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं पहिलं PNGतून ॲड करायचं। त्याच्यानंतर सेम प्रोसेस दुसऱ्या PNGच्या तिथे यायचं, म्हणजे बीटमा व्हिडिओवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून जे आपलं दुसरं PNGतून ॲड करायचं। ठीक आहे, अशा प्रकारे इथून मला पुढच्या PNGतून ॲड करून घ्यायच्यात। हे PNGतून ॲड केल्यानंतर ह्या जे PNG आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं मग खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळेल फेड इनचा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला म्हणजे जे आपलं PNG त्याला इथून हाच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे, फेड इनचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ज्या पुढच्या 3 PNG राहतील त्यांना पण अशा तुम्हाला हा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा आहे, तर मी इथून सिलेक्ट करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथून बघू शकाल की सर्व आपण हे PNGला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपले हे जे पहिलं ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं, ट्रेंडिंगमध्ये जे इफेक्ट मिळून जाईल पुल आउटचं इथून सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला अप्लाय टॉल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू, सिम्पली तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल राईट फेड इन 2चा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच लुमिन फ्लॅश जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला रेनबो हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच 3 विपचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच 3D फोनचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं, इथे इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ टूवरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, अशा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे ते तुम्हाला 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो असेल जे तुम्हाला स्पीड केला आहे तेच आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं, यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल ग्लो हार्ट्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथे आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं, इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।